नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला भेटायला आलेल्या असतात. त्या प्रियाला म्हणतात, श्वेताचा मेसेज आला आहे. श्वेताने मेसेज केलेला असतो की संपूर्ण सुभेदार कुटुंब सायलीला भेटण्यासाठी जेलमध्ये येत आहे. इथे कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, ते पोचले देखील, आता व्हिजिटर रूममध्ये आहेत. त्यावेळी प्रिया म्हणते, हे कसं शक्य आहे, मला आत्ताच्या आत्ता तिथे घेऊन चल. तर कॉन्स्टेबल म्हणतात, ते शक्य नाही, त्यासाठी परवानगी काढावी लागते जेलर मॅडमची. परवानगी मिळाल्याशिवाय व्हिजिटर रूममध्ये कोणालाही जाता येत नाही. हे तुला एवढे दिवस इथे राहून कळलं नाही का? प्रिया म्हणते, मी बोलते जे काही जेलर मॅडमशी बोलायचं आहे ते. मी हातपाय जोडेन त्यांच्या, परंतु मी त्यांना आज भेटणारच. आत्ताच्या आत्ता मला जेलर मॅडमकडे घेऊन चल आणि त्याचे तुला एक्स्ट्रा पैसेसुद्धा मिळतील. तर आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला तिथून घेऊन जातात. दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली घडलेला संपूर्ण प्रकार मधुभाऊंना सांगते. तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात, काय ग, तू तो सुरेश काका म्हणूनच आला होता ना, आपण एवढे कसे का फसलो? सायली म्हणते, तेच तर कळत नाही आहे. मधुभाऊ म्हणतात, तो सुरेश तिथे काका म्हणून आला होता आणि म्हणूनच विश्वासाने तुम्ही त्या सोनलला त्याच्याकडे दिलं. ही साक्ष मी देईन कोर्टात. मग कोर्टाला तुला निर्दोष सोडावं लागेल. सायली म्हणते, हे सगळं काही होतच जाईल. मधुभाऊ तर आता अर्जुन मनाशी म्हणतो, मधुभाऊ तुमची साक्ष पुरेशी राहणार नाही आहे. प्रकरण नक्की काय आहे हे अजून तुम्हाला कळलं नाही आहे. अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. सायली म्हणते, जाऊ देत, परंतु मला सांगा, गौरी कशी आहे? मधुभाऊ म्हणतात, काय सांगू, तिच्या डोळ्यातले अश्रूच संपत नाही आहेत. तिला तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही. सतत विचारत असते, माझी सायलीताई कधी येणार आहे? सायली म्हणते, तिला म्हणावं तिची सायलीताई लवकरच येणार आहे. आणि मधुभाऊ, सोम्या आणि श्रेयसला सांगा की अभ्यासात लक्ष द्यायला, उगाच काळजी करू नका. आता सायलीला या सगळ्या आश्रमातील मुलांची काळजी वाटत असते. हे बघून पूर्णाजी सायलीला म्हणतात, अगं तू या कठीण प्रसंगातून जातेस, तुझी काय अवस्था आहे आम्ही समजू शकतो, तरीसुद्धा तुला आश्रमातल्या मुलांची काळजी वाटते का? किती विचार करणार आहेस तू सगळ्यांचा? तर त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते आणि म्हणते, पूर्णाजी. आता मात्र प्रियाला बघून सर्वांनाच राग आलेला असतो. जिचा चेहरा पाहायचा नसतो ती प्रिया सर्वांसमोर आलेली असते. प्रिया अगदी आपलेपणाचं नाटक करते आणि म्हणते, पूर्णाजी, आई बाबा तुम्ही सर्वजण कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही मलाच भेटायला आलात ना? तर त्यावेळी प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन, इथे भेटायला येण्यासाठी खास परवानगी काढावी लागते ना? मग हिला कोण परवानगी दिली आहे? ही इथे का आली आहे? तर चैतन्य म्हणतो, काका थांबा, मी बघतोच हिला कोणी परवानगी दिली आहे. आता चैतन्य जाणार तर प्रिया म्हणते, थांब चैतन्य, अरे तुम्हाला काय वाटतं की मी कोणाची परवानगी न घेता इथे आले आहे का? असं नाही आहे. मी खास जेलर मॅडमची परवानगी काढली आहे. त्यांना म्हणाले की माझ्या कुटुंबाला मला भेटायचं आहे आणि म्हणूनच त्यांनी मला परवानगी दिली आहे. प्रिया नाटक करत म्हणते, इतके दिवसात तुम्हाला माझी आठवण नाही का आली? तेव्हा पूर्णाजी प्रियाला म्हणतात, प्रिया, आम्हाला एक सांग, तुझी आठवण आम्हाला येईल? तर प्रिया म्हणते, पूर्णाजी, अगं मी तुझी नाचून आहे. जशी सायली तशीच मी. इतकं सगळं होऊनही तुम्ही मला कोणीच भेटायला आला नाहीत. एवढंच नाही तर अश्विनसुद्धा मला भेटायला येत नाही. मला मान्य आहे की मी खूप चुका केल्या आहेत. माझे सगळे गुन्हे मी मान्य केले आहेत. तरीसुद्धा तुम्ही माझं नाव टाकून दिलंत. बरं आता सायली इथे आहे, तिच्या बाबतीतसुद्धा असंच करणार का तुम्ही? तर कल्पना ताई प्रियाला उत्तर देत म्हणतात, एक मिनिट प्रिया, सायलीने असं काहीही केलेलं नाही. तर प्रिया म्हणते, आई, अगं तू बोलून काय उपयोग आहे? इथे सगळ्यांना कळलं आहे सायलीवर किती गंभीर गुन्हे आहेत आणि तुम्हाला कितीही साधीभोळी वाटली ना ती, तरीसुद्धा तिने केलेला गुन्हा हा खूप घाणेरडा आहे. मग एवढा मोठा गुन्हा तिने केला आहे, मग शिक्षा फक्त मलाच का? आता मात्र पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, खबरदार तुझी स्वतःची तुलना माझ्या सायलीसोबत केलीस तर. अस्मिता म्हणते, सायलीच्या नखाची सर नाही तुला. प्रतिमात्या म्हणतात, आमच्या सायलीने कोणताही गुन्हा केलेला नाही आणि ती कधी करणारही नाही. तू तर खरी गुन्हेगारच आहेस. तर अश्विन चैतन्य आणि अर्जुनला म्हणतो, प्लीज हिला इथून घेऊन जा. मला या मुलीसोबत वादे घालायचा नाही आहे. दादा, या मुलीला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. तर अर्जुन कॉन्स्टेबल मॅडमना विचारतो, मॅडम, ही खरंच परवानगी घेऊन इथे आली आहे का? त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, हो, ही जेलर मॅडमची आत्ताच परवानगी घेतली आहे म्हणून ती इथे आली आहे. तर प्रतापराव म्हणतात, पण आपण तिच्याशी बोलायलाच हवं असं काही नाही आहे. जिला आपल्याशी नातं जपता आलं नाही तिच्याशी आपल्यालाही नातं जपायचं नाही. तर अस्मिता म्हणते,
प्रियाला जेल हीच तुझी खरी जागा आहे. तर तुला आमच्या घरात अजिबात जागा नाही, कारण तू केलेला गुन्हा हा खूप मोठा आहे. तर प्रिया अस्मिताला म्हणते, हाच नियम सायलीला सुद्धा का नाही? हाच नियम तिच्यासाठी का नाही? हवं तर तिला हा नियम लावून दाखवा, कारण तिने केलेला गुन्हा हा माझ्यापेक्षा सुद्धा मोठा आहे. आता मात्र प्रियाच्या बोलण्याला पूर्णाजी सडेतोड उत्तर देतात आणि म्हणतात, सायली निर्दोष आहे आणि तिला कोणी ह्या खोट्या आरोपात अडकवलं आहे याचा शोध तर आम्ही सर्वजण घेणारच आहोत. अर्जुन तुला या सगळ्यातून निर्दोष सोडवणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि प्रिया, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आम्ही सगळेच तिच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे आहोत. म्हणत आता पूर्णाजी अर्जुनचा हात हातात दुसरा हात चैतन्य हातात देतो. असं म्हणत संपूर्ण सुभेदार कुटुंब, मधुभाऊ आणि किल्लेदार कुटुंब एकजुटीने सायलीच्या समोर उभे असतात आणि आता प्रियाला सगळ्यांचीच ताकद दाखवत असतात. सर्वजण एकत्र येताच प्रिया मात्र एकटी पडलेली असते. सायली प्रियाला म्हणते, प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्यातली एकी भक्कम आहे, त्यामुळे आम्हाला तू कधीही छळू शकणार नाही, कधीही त्रास देऊ शकणार नाहीस. आणि हो प्रिया, तुला हे विजय दिसत आहेत ना, ते तात्पुरते विजय आहेत. तुला साजरे करायचे आहेत तर करून घे, परंतु अंतिम विजय हा आमचाच असेल, माझा आणि माझ्या कुटुंबाचा. आता प्रिया नाटक करत म्हणते, सायली, अगं या एकीचा मला सुद्धा अभिमान आहे. मी सुद्धा याच कुटुंबातली आहे ना, पण तुम्ही सर्वजण मला माझ्या कुटुंबातले का मानत नाही? असं एकटं का टाकताय मला? आज कितीतरी दिवसानंतर आज आपण एकत्र आलो आहोत. पूर्णाजी, अगं बघ ना, माझ्या पोटात वाढतंय ते तुझं पतवंड आहे. तसा तरी रागराग करू नकोस. पूर्णाजी, मला मायेने जवळ घे. तुझ्या मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरला तर मला किती बरं वाटेल. असं म्हणत प्रिया ड्रामा क्रिएट करत असते. कोणी तिच्या या नाटकाला भुलत नाही. प्रतापराव आता अर्जुनला म्हणतात, अर्जुन, आपण इथे सायलीला भेटण्यासाठी आलो होतो, परंतु सगळा वेळ या मुलीमुळे वाया जातोय. त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, सीमा, तू हिला इथे का घेऊन आली आहेस? आत्ताच्या आत्ता हिला सेलमध्ये घेऊन जा. त्यावेळी सीमा कॉन्स्टेबल प्रियाला म्हणतात, प्रिया चल, तुझी वेळ संपली आणि जेलर मॅडमने तुला फक्त 5 मिनिटाचा वेळ दिला होता. प्रिया नाटक करत म्हणते, हो गं, पण मला माझ्या माणसांना भेटू तर दे. थांब, तुझीसुद्धा ओळख करून देते. ही आहे ना, ही आमची पूर्णाजी आणि हा आहेत ना, त्या माझ्या सासूबाई, ती माझी नणंद अस्मिता. तर अस्मिता प्रियाला म्हणते, जा गं, तू माझी कोणी लागत नाही आहेस. त्यामुळे प्रिया कॉन्स्टेबलला मॅडमना म्हणते, आता इथून जा. आता सीमा कॉन्स्टेबल प्रियाला तिथून घेऊन जातात. प्रिया हट्ट करत असते, परंतु आता मात्र कोणाजवळच काहीच पर्याय नसतो. कल्पनाताई म्हणतात, प्रिया या जेलमध्ये आहे हे माहीत होतं, पण इथे आल्यावर तिची भेट होईल हे मात्र माहीत नव्हतं. कल्पनाताई, प्रतिमा आत्या सर्वजण घाबरलेले असतात. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली, अगं तुम्ही एकाच जेलमध्ये आहात, परंतु तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळं ठेवलं जातं ना, म्हणजे प्रियाची आणि तुझी भेट तर होत नाही. तर सायली म्हणते, सगळ्यांना वेगवेगळं ठेवलं जातं, परंतु जेवणासाठी आणि काही कामासाठी सगळ्यांना एकत्र आणलं जातं. त्यावेळी अस्मिता सायलीला म्हणते, बापरे, तू या प्रियापासून सावध राहा, काहीही करू शकते ती. सायली म्हणते, हो, काळजी नका करू, मी स्वतःची काळजी घेते. अस्मिता म्हणते, सायली, तू स्वतःची काळजी आणि बाळाची काळजी घेशील, परंतु ही प्रिया काहीही करू शकते. कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन, ही प्रिया आपल्या सायलीला काही त्रास तर देणार नाही ना? तर अर्जुन म्हणतो, मम्मा, तू काळजी करू नकोस, इथे पोलिसांचा बंदोबस्त असतो, त्यांचा पहारा असतो, त्यामुळे ही प्रिया सायलीला काही करू शकत नाही. आणि हो, आशाताई या सायलीची खूप काळजी घेतात, सायलीला औषध, जेवण सगळं अगदी वेळेवर देतात. तिला आता पूर्ण आजी आशाताईंचे आभार मानतात. चैतन्य म्हणतो, पूर्णाजी, काका, आता आपल्याला निघावं लागेल, भेटण्याची वेळ संपत आली. तर अश्विन म्हणतो, आपल्याला घेऊन 10 मिनिटही झाली नाही आहेत. तर अर्जुन म्हणतो, एवढाच वेळ असतो आणि तसंही आपल्याला लास्ट मोमेंटला परवानगी घेतली आहे, त्यामुळे आता आपल्याला निघावं लागेल. तर आता सायली सर्वांना म्हणते, तुम्ही सर्व निघा, परंतु आता जाता आता मला एक वचन द्या, तुम्ही या सगळ्यात दुःख परत बसणार नाहीत, त्रास करत बसणार नाहीत. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला हसू दिसायला हवं आणि मधुभाऊ, आपला आश्रम अगदी पूर्वीसारखाच चालू राहणार आहे. कुसुमताईच्या मदतीने आपल्या आश्रमाची तुम्ही अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आणि हो, तुम्ही सर्वच जण अगदी आनंदात राहणार आहात. तुम्हा सगळ्यांची साथ, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत माझ्यासोबत, त्यामुळे मी लवकर येणार आहे, मला खात्री आहे. पण तुम्ही मला वचन द्या. तर सर्वच जण होकार देतात. आता घरातील सर्वजण निघू लागतात. तेव्हा सायली प्रतिमा आत्याला हाक मारते, आई. तर प्रतिमा सायलीला म्हणतात, काय गं बाळा? तर त्यावेळी सायली प्रतिमा म्हणते, आई, मी तुझ्यावर एक जबाबदारी सोपवत आहे. मी इथून येईपर्यंत तू अन्नपूर्णा निवासमध्ये राहणार आहेस आणि तिथे सगळ्यांची काळजी घेणार आहेस. कोणीही निराश राहणार नाही याची जबाबदारी तुझ्यावर आहे.
आणि बाबा कसे आहेत गं? तर प्रतिमा आत्या म्हणतात, बाबा ठीक आहेत, परंतु यातली मी काही त्यांना सांगितलेलं नाही. तर अर्जुन म्हणतो, मीच सांगितलं, त्यांना काही सांगू नको. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो. आणि तसंही पूर्णाई म्हणाल्या, की देवदर्शन असं अर्धवट सोडून यायचं नसतं. सायली म्हणू लागते, बरं झालं तू सांगितलं नाही. तसं इथे आल्यानंतर बाबांना तीर्थयात्रा अर्धवट सोडावी लागेल आणि माझ्यासाठी यावं असं मला नाही वाटत. अर्जुन म्हणतो, आणि पॉक्सोच्या कायद्याखाली सिनियर इथे येऊन सुद्धा घाईघाईने काहीच करू शकत नाही. त्यामुळे मी म्हटलं, की एवढ्यात त्याला काही कळायला नको. तर आत्ता प्रतिमात्या सायलीला म्हणतात, सायली तू काळजी करू नकोस. माझ्यावर सोपवली जबाबदारी मी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवेन. आता आशाताई सायलीला म्हणतात, सायली अगं तुझ्यावर प्रेम करणारी ही किती माणसं आहेत. खरंच तू भाग्यवान आहेस. किती मोठं कुटुंब तुला मिळालं आहे आणि जीवापाड प्रेम करणारी माणसं. तरी पण तू का रडतेस? अजिबात रडू नकोस. चल आराम कर, काळजी करू नकोस असं म्हणत आता आशाताई सायलीलाच तिच्या सेलमध्ये घेऊन जात असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिपेश शिकरेंना भेटण्यासाठी आता ॲडव्होकेट शेंडे आलेले असतात. तर सचिन त्यांना म्हणतो, ॲडव्होकेट शेंडे तुम्ही आम्हाला सुरेशबद्दल सगळं काही सांगितलेलं आहे. तर आता ॲडव्होकेट शेंडे सचिनला म्हणतात, डॉक्टर आणि वकील यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपवायची नसते. सचिन सर. तर महिपेश शिकरे म्हणू लागतो, ॲडव्होकेट शेंडे अहो आम्ही तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नाही. जे काही आहे ते आमच्याकडे अगदी पाहण्यासारखं स्पष्ट आहे. तर ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, आता महिपेश शिकरेवर विश्वास ठेवत म्हणतात, हे काही आम्हाला माहीत नाही. अहो माझ्या दिवसाची सुरुवात ही तुमच्या फोटोच्या दर्शनानेच होते. तर रात्री झोपतानासुद्धा अगदी तुमचा चेहरा डोळ्यासमोर असतो. त्यावर शिकरे म्हणतो, तर सुरेशचा सुद्धा असंच झालं होतं. माझ्या पायाचा तीर्थ प्यायला निघाला होता. मी म्हटलं थांब, असं काही करू नकोस तू. निर्दोष आहेस हे मला माहीत आहे आणि तुझी प्रार्थना मी देवापर्यंत पोहोचवेन. तर ॲडव्होकेट शेंडे महिपेश शिकरेंना म्हणतात, हा तर तुमचा मोठेपणा झाला, तुमच्या मनाचा मोठेपणा. परंतु तुम्ही म्हणजे माझ्यासाठी कोण आहात हे फक्त आम्हाला माहीत आहे. आता हा सुरेश म्हणजे तुमचाच भक्त ना, म्हणजे आमचा गुरुबंधू झाला. मग आता या बंधूला, या भक्ताला तुमच्या या सगळ्यातून कसं सोडवायचं हे माझ्यावर सोपवा. या सगळ्यातून त्या सुरेशला मी अगदी व्यवस्थित निर्दोष सोडवणार आहे. तुम्ही काळजीच करू नका. राकेश म्हणतो, काहीही करा, परंतु त्या सायली सुभेदाराला शिक्षा व्हायला पाहिजे आणि तो अर्जुन सुभेदार भर कोर्टात तोंडावर पडायला हवा. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, अर्जुन सुभेदार आजपर्यंत कोर्टात कोणासमोरही चुकला नाही. एकही तो कधीही हरला नाही. परंतु आता माझ्या पाठीशी महिपत बाबांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे हे केस मीच जिंकणार आहे. तुम्ही केसची काळजी सोडा. येतो मी असं म्हणत ॲडव्होकेट शेंडे महिपत शिकरेचा आशीर्वाद घेतात आणि म्हणतात, महिपत बाबा की जय. महिपत शिकरे म्हणतात, राहू दे राहू दे असं म्हणत ॲडव्होकेट शेंडे तिथून निघतात. इथे मात्र महिपत शिकरे आपल्या मूळ रूपात येतात. आपली शाल वगैरे बाजूला फेकून देतात. तर सचिन त्यांना म्हणतो, अण्णा हा तर इतरांपेक्षाही तुमचा भक्तीमध्ये वेडा झाला आहे. तर महिपत शिकरे म्हणतात, मग सचिन आपली जादूच तशी आहे. भले भले आपल्या जादूत वेडे होतात. राकेश म्हणतो, पण हा ॲडव्होकेट शेंडे सुरेशची केस लढायला तयार झाला आहे आणि लगेच आपल्याला प्रियाला कळवावं लागेल, तिला सांगावं लागेल. तर सचिन म्हणतो, हो लगेच तिला कॉल करतो. सचिन आता प्रियाला फोन करत असतो आणि म्हणतो, कॉन्स्टेबल सीमा, प्रियाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे की महिपत शिकरे यांचा वकील ॲडव्होकेट शेंडे सुरेशची केस घ्यायला तयार झाला आहे आणि उद्या कोर्टात तो सुरेशला निर्दोष सोडवणार आहे. परंतु सायली सुभेदार यांना आता जास्तीत जास्त शिक्षा होणार आहे आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सुद्धा काही करू शकणार नाही असं म्हणत आता सचिन प्रियाशी बोलत असतो. इकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कुसुमताई आलेली असते. गौरी खूप रडत असते. कुसुमताई तिला सावरण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु गौरी काही शांत होत नसते. कुसुमताई गौरीला म्हणतात, गौराबाई अगं तुला बागेत फिरायचं आहे का? आता तेवढ्यात श्वेता म्हणते, तुला काही खायचं आहे का? तर गौरी म्हणते, नाही मला काही नको आहे, मला फक्त सायलीलाच भेटायचं आहे. सायलीताई कधी येणार? आणि त्याचवेळी मधुभाऊ आणि सुभेदार कुटुंब घरी येतं. मधुभाऊ कुसुमताईंना म्हणतात, कुसुम अगं परत तू इथे का घेऊन आलीस? कुसुमताई म्हणतात, अहो ती घरीसुद्धा रडायची थांबत नव्हती. म्हटलं इथे श्वेता आहे, कदाचित तिला शांत करेल, ती ऐकेल, परंतु ही तर कोणाचंच ऐकून घेत नाही आहे. श्वेता नाटकेपणे म्हणते, ही तर कोणाचंच ऐकत नाही आहे. हिलाच कोणीतरी समजावून सांगायला पाहिजे की सायलीताई तिला एवढ्या लवकर भेटायला येऊ शकत नाही. कल्पनाताई म्हणतात, सायलीचा सगळ्यांनाच लगेच लळा लागतो. आता आम्हालाच आमच्या सायलीशिवाय चैन पडत नाही आहे. मग या लहान मुलीचं काय?
प्रतिमात्या म्हणतात, हो ना, ही तर अशी रडते जसं काय हिची आईच हिच्यापासून दूर गेली आहे. प्रतापराव म्हणतात, सायलीला जेल झाली आहे आणि आपल्या घराचा आनंदच निघून गेला आहे. ही मुलगी तर रडते आहे, पण आपण रडूही शकत नाही. आपलीसुद्धा हीच अवस्था आहे. आता प्रतिमा त्यांना आत्या सायलीने दिलेलं वचन आठवतं. अर्जुनकडे पाहतात तेवढ्यात अस्मिता आणि अश्विन त्या ठिकाणी येतात. अर्जुन विचारतो, पूर्णाजी झोपली? तर अस्मिता म्हणते, हो, आम्ही पुढे लवकर आलो, पण तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? त्यावेळी चैतन्य म्हणतो, अर्जुन आणि प्रतिमा आत्या थांबले होते म्हणून आम्हाला यायला थोडा वेळ लागला. अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे. गौरी अर्जुनकडे येते आणि म्हणते, अर्जुन दादा, मला माझ्या सायलीताईकडे घेऊन चल ना, मला तिला भेटायचं आहे, मला तिला बघायचं आहे. तर अर्जुन गौरीला समजावत म्हणतो, मी तुझ्या सायलीताईला भेटून आलो आहे, पण त्यावेळी ती काय म्हणाली माहिती आहे? गौरीने रडायचं नाही, गौरीने स्वतःची काळजी घ्यायची आणि जर गौरी रडली तर ती उशिरा येणार आहे. तर गौरी म्हणते, असं काय म्हणाली सायलीताई? तर अर्जुन म्हणतो, हो, ती म्हणाली की मी लवकर येईन, परंतु तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसायला हवं, कोणी रडायचं नाही. जर आपण सर्वजण आनंदात असू तर सायलीताई लवकर येणार आहे. आणि हो, सायलीताई काय म्हणाली माहिती आहे? तिची गौरी खूप हुशार आहे आणि ती अजिबात रडणार नाही. मी परत येईपर्यंत तिची गौरी कुणालाच त्रास देणार नाही. ती श्वेता आणि कुसुमताईसोबत नीट राहील. आणि निरागस गौरीला अर्जुन प्रश्न विचारतो, येशील ना तू? तर गौरी म्हणते, मी जर रडले नाही तर माझी सायलीताई लवकर येईल ना? तर अर्जुन मान डोलावत होकार देतो. इकडे जेलमध्ये सगळ्या कैद्यांची जेवणाची वेळ झालेली असते. सायलीसुद्धा जेवणासाठी आलेली असते. तर प्रिया सगळीकडे बघते. सायली ज्या ठिकाणी बसायला जाईल त्या ठिकाणी प्रियाने पाय ठेवलेला असतो आणि त्यानंतर सायली काही न बोलता दुसऱ्या जागेवर बसायला जाते. तर प्रियाने बबलीला आता त्या ठिकाणी बसायला सांगितलेलं असतं. आता प्रिया हसते तर सर्वजण सायलीवर हसू लागतात. प्रिया म्हणते, बिचारी सायलीताई, सॉरी, आदर्श सायलीताई, आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श मुलगी, पण मला कळत नाही एवढं सगळं चांगलं बघून काहीतरी मारलास. शेवटी आलीस ना माझ्यासोबत इथे जेलमध्ये. आता त्याचा काहीच उपयोग नाही, कारण तू इथे सडणार आणि तुझं बाळसुद्धा. आता मात्र सायली खूप चिडते आणि प्रियाला म्हणते, प्रिया, माझ्या बाळावर जायचं नाही. आधीच सांगते एक गोष्ट, लक्षात ठेव. प्रिया, जेलमध्ये राहण्यासाठी तुझा जन्म झाला आहे, आमचा नाही. प्रिया सायलीला म्हणते, मला कळत नाही की एवढा कॉन्फिडन्स तुझ्यात येतो कुठून? तर सायली प्रियाला उत्तर देत म्हणते, निर्दोष आहे ना, म्हणून येतो. आपल्या बाळाच्या आणि आपल्या माणसांच्या प्रेमामुळे येतो. सायली प्रियाला ठणकावून सांगते की मी माझ्या बाळाला वचन दिलं आहे, त्याचा जन्म हा जेलच्या बाहेरच होईल. तर प्रिया म्हणते, अच्छा, ठरलं तर मग? तर सायली म्हणते, आमचं तर ठरलं आहे, तुझं तू बघ. असं म्हणत सायली प्रियाला उत्तर देते आणि जेवणासाठी निघून जाते. प्रियाच्या समोरच्या बाजूच्या भाकावर बसून अगदी आनंदात जेवत असते आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून प्रियाच्या चेहऱ्याचा मात्र रंग उडालेला असतो. मित्रांनो, इथे आजचा भाग संपलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुनने सायलीचं वकीलपत्र घेतल्यामुळे आता अर्जुन सायलीला भेटायला आलेला आहे. अर्जुन, सायली आणि चैतन्य केसबद्दल डिस्कस करत असतात. त्यावेळी अर्जुन सायलीला विचारतो की सोनलचा फॉर्म भरत असताना तिने तिच्या वयाबद्दल काही सांगितलं होतं का? सायली म्हणते, नाही, परंतु एक गोष्ट मला आठवते. सोनल म्हणाली होती की ती वडगावच्या जत्रेच्या दिवशी जत्रा होती त्याच वर्षी तिचा 3रा 8 दिवस होता. तर अर्जुन म्हणतो, माझ्या माहितीप्रमाणे 2 मे 2008. तर सायली म्हणते, याच दिवशी तर वडगावच्या जत्रेत आग लागली होती. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे यावर्षी तिला जर 3 वर्ष होती, म्हणजे आता ती 21 वर्ष असायला पाहिजे. आता अर्जुनच्या हाती सगळ्यात मोठा पुरावा लागलेला असतो. आता याच पुराव्याच्या आधारे सोनल अल्पवयीन नाही आहे हे कोर्टासमोर अर्जुन कशाप्रकारे सिद्ध करेल, अर्जुन सायलीला निर्दोष कसा सोडवेल, हे पाहणे अतिशय मनोरंजक होणार आहे मित्रांनो. तर असेच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.